नाशिकच्या रामकुंडावर तीर्थस्नानासाठी हजारो भाविक दाखल झालेले आहेत। आज मकर संक्रांतीनिमित्त तीर्थस्नानाचं महत्त्व असतं। सूर्य आज मकर राशीमध्ये प्रवेश करत असल्यानं देशभरातील तीर्थस्थानांवर गर्दी झालेली आहे। प्रयागराजमध्ये देखील आजपासून कुंभपर्वाचं शाही स्नान सुरू झालंय। नाशिकमध्ये हजारो भाविक दाखल झालेले पाहायला मिळतात। चंदन पूजाधिकारी माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। चंदन, गोदावरी महाभागे महापातक नाशिनी धर्मार्थ काम मोक्षाणाम फलदात्री नमोस्तुते असं गोदावरीचं वर्णन केलेलं आहे। गोदावरीमध्ये तीर्थस्नानाचं महत्त्व तर आहेच, मात्र आजच्या दिवशी ज्या वेळेला सूर्य मकर राशीत प्रवेश करतोय त्या मकर संक्रांतीच्या दिवशी गोदावरीमध्ये स्नानाचं अनन्यसाधारण असं महत्त्व हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे आणि त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने भाविक जे आहेत ते रामकुंडावर पहाटेपासूनच स्नान दान धर्म करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। आजच्याच दिवशी आपल्याला माहिती आहे की प्रयागराजमध्ये देखील महाकुंभ मेळ्याचं देखील आयोजन झालेलं आहे। आज पहिलं शाही स्नान जे आहे ते प्रयागराजमध्ये पार पडतंय आणि त्यामुळे एकीकडे महाकुंभ मेळा या ठिकाणी प्रयागराजला होत असताना देशभरातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांवर तीर्थस्नानांवर स्नान आणि दानाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि त्यामुळे आज संक्रांत आणि उद्याची कर असे दोनही दिवस महत्त्वाचे सांगितले गेलेले आहेत आणि त्यामुळे आपण बघू शकतोय की नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये हजारोच्या संख्येने भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी स्नान करत आहेत। तिळाचं महत्त्व आज विशेष करून सांगितलेलं आहे आणि त्यामुळे स्नान करून देवदर्शन करून या ठिकाणी तिळाचं दान देखील भाविक करत असल्याचं बघायला मिळतंय। या सगळ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील प्रचंड मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात केलेला आहे। कुठल्याही प्रकारे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, त्यांची व्यवस्था या ठिकाणी चोख पद्धतीने पार पडेल अशी व्यवस्था प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आजचा संक्रांतीचा हा महत्त्वाचा दिवस आहे। अनन्यसाधारण असं महत्त्व संक्रांतीच्या दिवशी तीर्थस्नानाला आहे आणि हे पर्व साधण्यासाठी या महापर्वाच्या निमित्तानं स्नान करण्यासाठी हजारो भाविक जे आहेत ते नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।